भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेची भावसार क्षत्रिय समाजाचे संघटन व महासभेची होऊ घातलेली घटना व उद्दिष्ट कशी व काय असावीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक शिर्डी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील नारायण भावसार यांच्या अध्यक्षतेखाली व श्री अरुण रामप्रसाद भावसार अमळनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक एप्रिल 27 रोजी शिर्डी येथे संपन्न झाली। प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील भावसार व त्यांच्या पत्नी सौ मालती सुनील भावसार, प्रमुख पाहुणे श्री अरुण रामप्रसाद भावसार, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ योगिता माळवी, श्री श्रीरामजी गर्जे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्रसह गुजरात, तेलंगणा, कर्नाटका आदी राज्यातून आलेल्या 130-140 समाज बंधू भगिनींचे स्वागत संस्थेचे कोषाध्यक्ष व शिर्डी निवासी श्री नितीन नवलपुरे यांनी केले। तर बैठकीची प्रस्तावना संस्थेचे महासचिव श्री दीपक सारजे यांनी केली। सूत्रसंचालन सहसचिव श्री राजेंद्र नारायण भावसार यांनी केले। यानंतर विविध राज्यातून उपस्थित असलेल्या सर्व समाज बंधू भगिनींना प्रत्येकी 2 मिनिटे आपले मनोगत, महासभेची घटना कशी असावी, उद्दिष्ट काय असावे, ध्येय काय असावे, तसेच समाज संघटन कसे असावे या विषयावर बोलण्यास देण्यात आले। उपस्थित सर्वांनी यात हिरिरीने भाग घेत आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या अगोदर उपस्थितांना आपलं म्हणणं मांडण्याची पहिल्यांदाच संधी भावसार विकास बहुउद्देशाने उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले। यानंतर प्रमुख पाहुणे श्री अरुण रामप्रसाद भावसार त्यांनी आपलं मनोगतात महासभेचा पूर्वी इतिहास व सध्या चालू असलेल्या घडामोडी तसेच धर्मदायुक्तांनी 23 मार्च 2025 रोजी दिलेल्या निकालाविषयी माहिती दिली। तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील नारायण भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे आपल्या समाजातील 45 माता भगिनींना भावसार विकास बहुउद्देशीय संस्था राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अशा प्रकारे उपस्थितांच्या उत्साहात सदर बैठक संपन्न झाली। आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्ष सौ योगिता उमेश माळवी यांनी केले। सभेचे चित्रण भावसार वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक श्री राजेश सुधाकर भावसार यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदवीधर समितीच्या राष्ट्रीय प्रमुख सौ मालती सुनील भावसार, राष्ट्रीय संघटक श्री प्रशांत खेते, वधू वर पंच समितीच्या राष्ट्रीय प्रमुख श्रीमती छायाताई बरडे, श्री भास्कर सदावर्ते, गुजरात राज्याध्यक्ष श्री निलेश एकनाथ शेठ भावसार, तेलंगणा राज्याध्यक्ष श्री नारायणराव बंगाळे, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शक समितीच्या सौ चंदा दीपक सारजे, सौ शैला राजेंद्र भावसार, सौ नीलिमा नितीन नवलपुरे, श्रीमती रेणुका भावसार, श्री प्रशांत टेकाळे तसेच भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न केले। या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे सभा अत्यंत साधेपणा, कुठलेही हारपुरे स्वागत सत्कारा यात वेळ न घालवता उपस्थित सर्वांना महत्त्व देत तसेच सभेला स्टेज नव्हते तर सर्व समाज बंधू भगिनी समोरासमोर बसले होते। सर्वच वक्ते व सर्वच श्रोते अशा पद्धतीने बैठक संपन्न झाली। सदर पद्धत फक्त आणि फक्त भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेच्या बैठकीतच पाहावयास मिळते असा अभिप्राय उपस्थितांनी दिला। डॉक्टर साहेबांनी घटना आणली घटना म्हणजे या ठिकाणी जे बसले किंवा घरी जे बसले त्याच्या डोक्याच्या बाहेर आणि घटनेचा उपयोग केव्हा होतो? एक धर्म आणि अधर्म यावेळेला दोन एकत्र येतात
एक चांगला माणूस समाजाच्या विकासाचं काम करतो आणि त्याला दुसरा माणूस विरोध करतो, त्यावेळेलाही घटनेचा प्रॉब्लेम होतो. आणि ज्यावेळेला आमचे आदरणीय आयशी भाऊसार म्हणजे विचारांचे भाऊसार पुणेकर हे जोपर्यंत महासभेचे अध्यक्ष होते तोपर्यंत संपूर्ण भारत हा एक संघटनेचा होता. आमच्या अण्णाच्या नावामध्ये सांगितलं नाशिकला कोण आहे, वडोद्याला कोण आहे, संपूर्ण नाव त्यांनी पाडलं. आणि त्यावेळेला काय करायचं, समजा आम्हाला वडोद्याला एखादं काम करायचं असेल कामगारांना आम्हाला सांगायचे दिलेश भाई तुम्हाला गावाला किती पैसे लागणार आहे. दिलेश भाईनी जर आम्हाला सांगितलं मला 50,000 रुपये लागणार आहे तर आमच्या स्वतः पहिल्याने 11,000 15,000 रुपये. त्यानंतर मला किती सांगितलं 8,500,000 दिले पाहिजे. त्यानंतर इकडे साहेब 5,000 50,000 तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला शिवून द्यायचं ते काम. पण आता काय झालंय या 10 ते 15 वर्षामध्ये सर्व महासभेचे काम अत्यंत चित्रविचित्र झाले. अधिवेशन झालं उघडीच झालं. त्यानंतर बराचसा पैसा आपले नारायण यांच्याकडे त्यावेळेला आम्ही फक्त महाराष्ट्रातून 55 लाख रुपये गोळा होते. आणि त्यानंतर त्यांनी जे सहकार्य मिळाले ठिकाणे यांना सोयीस्कर अशी करणार आहे. आज दिलेली महिला मतदान करायचे तर पुस्तक काढायचं की आम्ही हमने ये घटना किया है, ये बदल किया है, त्याला विरोध करायचे. आणि मी एकदा तो किती करणार तरी देखील मी म्हणजे असं म्हणत नाही काही बळाई मारत नाही. पण 20,000 लोकांमध्ये अधिवेशन असताना डायसवर 4 विषय त्याचा तरतूद करण्याचं करणारा लावला मी एक फक्त वापरा मिळत आणि तिथून संकल्प सुरू झाला की घटना असली पाहिजे. कारण की हे लोक इतके पैसे गोळा करतात, त्याचे हिशोब आला पाहिजे, त्याचे ऑडिट झालं पाहिजे, त्याचे 3 साडेबंद निघालं पाहिजे, प्रत्येक तळागाळाचा माणसं त्याचं बोललं पाहिजे. ही आमची दाना सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ही जी आपली 904 म्हणतात हे लोक की बाबा अमृतला म्हणजे 2011ला असं 1911 काय असेल ते. पण 904 ही जी आपली घटना म्हणजे संस्था आहे ही माझ्या मते रजिस्टरच झालेली नाही. इंग्रजांच्या काळात जे रजिस्टर झाले ते तुझ्यावर आपल्याला इंग्रजांची मोहर असली पाहिजे. कुठेतरी कोणीतरी टायपिंग केलं आणि एक साधी सैमानीमध्ये रजिस्टर होत नाही. पण एक विचार आला की मला बाहेर पैसा गोळा होतो, लोक चित्र काम करायला लागले आणि त्यामुळे आपण काहीतरी नवीन संस्था काढली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला देखील महाराष्ट्र बँकेने एक पत्र दिलं किंवा ही तुमची 904 करणार संस्था एक सोसायटी आहे त्या तुम्हाला बँकेत करावं लागेल. म्हणून आम्ही 2007 टाकल्यानंतर आपले जळगावचे हायकोर्टचे वकील साहेब म्हणजे वल्लभगिरी जवाहर, त्यानंतर आपले जळगावचे नगरपालिका इंजिनियर ज्ञान भाऊसाहेब याच्यामध्ये काय झालं पाहिजे. सुरुवातीला आपण अखिल भारतीय वाहतूक समाज ही 100 वर्ष संस्था चालू केली आणि 904 ऑल इंडिया दिलं. मग आता आपण आमच्या डोक्यात काय तेव्हा आपण अखिल भारतीय चालू तर आपण अखिल भारतीय आहात आपल्याला मिळत. पण नवीन कायद्यानुसार अखिल हा शब्द मिळत नाही, त्यामुळे ऑल इंडिया घेतली पाहिजे. आणि मग जळगावकरांनी आपल्याला ऑपरेशन घेतलं त्यामुळे आम्ही 10 वर्ष गेल्या नाही. मी 10 वर्षापर्यंत अंबानी टू बॉम्बे जायचो, स्वतःच्या खर्च राहायचा, दुकानदारी बंद राहिली, स्वतः कामं बंद राहायचे. आणि मला ठिकाणी सांगावं लागतं की मी ज्यावेळेला वापरायला लागलो त्यावेळेला माझे मोठे पोहायला टाकले मी त्याच्या मूळ मध्ये पण जाऊ शकतो नाही. पण एक जिद्द असते मांडलं काम करण्याची माझी जिद्द असते जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सोडत नाही. तर ह्या माध्यमातून ही संस्था 2017ला रजिस्टर झाली. चालेल पण माहितीसाठी सांगतो ही बागेवाडी म्हणजे आता जो निकाल आहे 904 केली. त्यानंतर जी संस्था मी रजिस्टर केली त्या संस्थेवर माझे नाव पूर्ण आलेलं आहे. ती 33 संचलित आपली संस्था आहे. काही आपल्या महासंघाच्या भागातली महाजनवाडी पुढून नवीन तयार करायची, त्याच्यामध्ये काय पाळता कुठल्या बंद खायचा तो खायचा म्हणजे आमच्या सरकारला सहन होत नाही.
त्यामुळे आम्ही आणि ते कुठे बॉम्बेचं आलंय त्यांनी मला भेटावं, त्यांना सांगेल बॉम्बेचे जे कोणी आलं तर मला पाय पडले त्यांची बोलायचंय, त्यांनी कोणी आले तर पहिल्याने बॉम्बेच्या लोकांनी एकत्र झालं पाहिजे. तिथं 16-17 संस्था आहेत. या 16 संस्थांच्या एकत्र झाल्यानंतर ती मायदेवाडी ही बॉम्बेच्या लोकांची आहे. आणि आता काय झालं की बाबा एखाद्या गरीब माणसाचे जर लग्न असेल तर माझ्यामुळे घेऊन घेत नाही, त्याला काही संधी मिळत नाही. अहो तुम्ही समाजाचे लोक आहेत, माझ्या समाज बांधव त्याच्या विभागाच्या मुलीचं लग्न करणार त्याला तुम्ही कुठे नका द्या, त्याचे 4 दिन तेवढंच द्यायचं आणि त्याच्या लग्न तर लावल्या. त्या भावसाहेब मुलीचे खूप पटवून टाकलं त्यांनी रंगीबेरंगी करण्यासाठी त्या आपल्याला गव्हर्नमेंटकडनं 2 लाख रुपये दंड झालेला आहे यांच्या फक्त परिवर्तनामुळे. आणि हे 2 लाख रुपये त्यांनी माझ्या वाढून ठेवले. पहिल्याने महासभेचे जो अध्यक्ष होईल कोणी तो माझ्या महाराष्ट्रातला झाला पाहिजे, ही अतिशय महत्वाची बाब. आणि मग त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, त्याच्यातून आपल्याला काय सुधारणा करता येईल. आपल्याला या महाराष्ट्राच्या त्याच्याच्या घरी 10 रुपये जाता येईल का? आपण सांगू की आता कसं डॉक्टर साहेब करताय तसं दिलीच पाहिजे आपण काय करू, आम्हाला तुम्ही या गावात या, तिथून आपल्याला त्यांच्याकडे द्यायचे अशी 10 रुपये जर आपण एकत्र आलो तर तसं पाहिलं तर म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, बरेच लोक चांगले सांगतात की आपल्याला सभागृह एकत्र काम केलं पाहिजे, संघटनेने काम केलं पाहिजे. पण ह्या 10-15 वर्षामध्ये अतिशय महत्वाची बाब अशी आहे की प्रत्येक आपल्या ग्रामीण भाग म्हणा, तालुका म्हणा, जिल्हा म्हणा, या प्रत्येक ठिकाणी भावतात समाजाने 2-3 गट गटमुळे आपण काय केलं पाहिजे. आज जोपर्यंत चांगली माणसं कधी जात नाही समाजाच्या समाजात राहायला पाहिजे. किती अडचणी येतात आता आम्ही अनेक असं आजपर्यंत आम्ही करतोय, आमची मुलं आम्ही वगैरे आम्ही करतो. तर हे चांगली परिवर्तन समाज चालणार आहे आणि समाजा भाग आहे आणि चांगल्या माणसाने समाजाचं काम होते अशी काय मित्र नकारात्मक प्रेरणा करून दुसऱ्या खोटे नाट्यावर कोणाला शिक्षण करून समाजाच्या विकासासाठी एकनिष्ठतेने काम केलं पाहिजे. आपण समाजाचे स्तंभ बनलं पाहिजे. समाजात अत्यंत मजबूत आणि संघटना केली पाहिजे. जर मजबूत संघटना असेल तर दुर्बल हा बलवान बनतो, बलवान देखील अधिक बलवान बनतो. हा समाज माझा आहे, या समाजात मी काहीतरी देणं लागतो अशी भावना जेव्हा प्रत्येकाच्या मनात येईल, देवीच्या मनातील, तुमच्या मनातील, माझ्या मनातील, त्यावेळेस समाज दोस्तों मंजिलें उन्हीं को मिलती है, दोस्तों मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता यार, हौसलों से जान होती है. त्यामुळे प्रत्येकाने ते काम केलं. मित्र समाजात काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव होतात, तो अनुभव आहे. त्यामुळे मला दिनेश भाई खूप छान दिसतं, चेहरा छान आहे, कपडे छान आहे, म्हणजे बरेच लोक आपण खूप छान दिसतात, खूप चांगले दिसतात, पण त्यांचे आचार विचार आणि पाहिलं जातं ते छोटे कुठेच असतात. ते दुसऱ्याला ते स्वतः काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत एकेकडून ते जास्त एक खेकडावरती गेला त्याला खाली लागलेलं काम केलं असे ते खेकड होते. या माणसावरती एवढंच म्हणे, यानी वो लोग कैसे बातें करते हैं, अहिंसा छोड़ के गांधी जी की बात करते हैं. अरे जो बेच देते हैं छुप कर शहीदों का कफन वो स्वर्गों में रखने की बात करते हैं, इतके काढण्यात रहते हैं. त्यामुळे काम करताना चांगल्या मुलांना त्रास होणार आहे. या जगाला फार जास्त चांगला आमच्या सगळं मानलं जाऊ नये. तर म्हणून समाजामध्ये चांगल्या माणसांनी किती आपण गावात तरी देखील तिथे गेलं पाहिजे, तर समाजात येणार आहे. आणि आपल्या समाजात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ते जसं आता आमचे काम करतात, आमच्या आदरणीय गांधी दोन जातात, केंद्र सरकारला राज्य सरकारकडे त्यांना पहिल्यापासून पाहतोय समाजाचा विकास होते त्यांच्याही सर्व. आणि कोणताही मोठा आपला अध्यक्ष झाला तर पहिल्याने त्याने तळागाळाचा कार्यकर्त्याला ओळखला, तो वरती बसला तर आपल्याकडे बसला हे त्याने घेऊन कापला. म्हणून समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते लक्षात असलं पाहिजे समाजाला काय होतं, समाजाची समस्या कोणत्या, समाजाची गोष्ट कोणती, हे जो होतो तोच खरा कार्यकर्ता अष्टपैलू कार्यकर्ता. मित्र आपण ज्यावेळेस इंग्रज मातेच्या स्मरणाने आपण जेव्हा समाजात काम करतो त्यावेळेस समाजामध्ये
जर कोणी स्वार्थसाधीपणा करत असेल, संधी स्वार्थपणा करत असेल, राजकारण करत असेल, तर अशा संधी साधणारी स्वार्थी वाईट संधी माणसाबरोबर काम केलं नाही पाहिजे. जर आपण असं केलं तर इतिहास तुम्हाला आम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि आपण जे पूर्ण म्हणूनच नाही इंग्रज माणसं देखील तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून चांगल्या माणसाबरोबर काम करा. ती माणसं चांगली काम करत असतील, विकासासाठी काम करत असतील, अशा माणसाबरोबर काम करा, तर आपल्या समाजाचा विकास होईल. आणि आता या ठिकाणी आपल्याला बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत, पण काही गोष्टी मला बोलतीच पडत नाही. म्हणजे माझ्या मते पण तुम्ही कसं होतं, तुम्ही आपण त्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण आणायचं होतं मत. आणि तुम्ही कसं होतं, एखाद्या आपल्या घरच्या एखाद्या सांगितलं रूपात सांगितलं तर पण म्हणजे सर्व होते. पण आता तसं राहिलेलं नाही. आता काय मुलगी म्हणते की मला 100% असा मुलगा पाहिजे, मला डॉक्टर पाहिजे, मला इंजिनियर पाहिजे, मला सरकारी नोकरदार असला पाहिजे, मला 100% असा मुलगा पाहिजे. मग काही वेळा मुलगाही होतं मला 100% अशी मुलगी पाहिजे. पण दोघांनी पहिले आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ही 100% बरोबर आहे हा महत्त्वाचा. आणि आता बरेच लोक म्हणतात की जॉब एका मुलीतून गेलं, काय एका मुली झालं बा, अहो त्या बॉम्बेच्या मुलीला विदर्भातला मुलगा चालत नाही, किंवा आमच्या पुण्याच्या मुलाला मराठवाड्याची मुलगी चालत नाही. तसंही तर एका मुली झालाय तुमच्या मुलामुली देखील आणि आईवडिलांनी देखील विचार केला पाहिजे की मुलामुलीच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे, घरदाराचा विचार केला पाहिजे, संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आणि असं केलं तर मग त्यांचा विवाह देखील चिरकाट टिकेल आणि ते सुखी आनंदात होईल. असा आहे म्हणजे मागे घटनेच्या दिवशी आता बऱ्याचशा मुले घटनेमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे. घटना अशी तयार केली जाईल की घटनेची जे काही आपले लाखो रुपयाची मुली आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे. या पद्धतीने आम्ही घटना तयार करू. जर होत नसेल तरी देखील आपण त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची बाब सांगतो, महासभेची कोणतीही प्रॉपर्टी आता राहिली नाही. महाजनवाडी ही महासभेची प्रॉपर्टी नाही, तुळजापूर ही महासभेची प्रॉपर्टी नाही, पंढरपूर ही महासभेची प्रॉपर्टी नाही, महालक्ष्मी ही महासभेची प्रॉपर्टी नाही. ती म्हणजे आतापर्यंत एखादा झाला या ठिकाणी मला बोलवलं, डॉक्टर नदी साहेबांनी मला बोलवलं, या ठिकाणी सन्मान केला. त्यामुळे हे त्यांच्या संसदेत सदैव उभे राहील आणि एक उदाहरण तुम्हारे अदालत में हमारी जमानत रखना, एक उदाहरण तुम्हारे अदालत में हमारी जमानत रखना, हम रहे न रहे लेकिन हमारे चाहने वाले को आबादी करना यही जय महाराष्ट्र. जय हिंद, जय हिंद. क्षत्रियांचा आवाज आला पाहिजे. प्रथमतः सगळे आपल्या सर्वांचा ऋणी आहे की आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यातून उपस्थित झाला. त्याचप्रमाणे माता भगिनीतून सुद्धा नारी शक्ती पुरस्काराला या 4 राज्यातून आपल्याकडे प्रस्ताव पाठवले. या 4 राज्यातल्या माता भगिनींना पुरस्कृत करताना आम्हाला आनंद होतो. एक प्रकारे हा राष्ट्रीय झाला आहे. कल्पना नव्हती त्यावेळेस मेसेज टाकला होता पहिला, कारण एवढा मोठा सीझन लागेल असं वाटलं नव्हतं. तरी सुद्धा आम्ही पूर्ण पुण्याची कापडी करायचा प्रयत्न केला आहे. आजच्या सगळे विषय बोलायचं बैठकीचे विषय आपण सगळे बोललेलो आहात आणि ही बैठक माझ्या बोलण्यासाठी आणि आपल्या बोलण्यासाठी आयोजित डॉक्टरांना बोलण्याचे सगळ्या व्यक्तींना अशाच असतात जे येतात बोलायला त्यांना 2 मिनिटं का अनंत बोलण्याची आपण संधी देतो. ज्या समाजासाठी आपण काम करू त्या समाजाला काय हवं. आतापर्यंत असं होतं की नेते सांगतात तसं आपल्याला तसं नको. आता आपला समाज सुशिक्षित म्हणून आपल्या समाजाला काय पाहिजे ते आपण दिलं तर ती खरी समाजसेवा. या दृष्टिकोनातून भाऊसाहेब मोदींचे संस्था आणि माझे सगळे सहकारी हे प्रयत्न करत असतात. भाऊसाहेब मोदींच्या संस्थेचं महाराष्ट्रात काम चालतं. त्याचप्रमाणे गुजरातला निलेशभाई आपले राज्याध्यक्ष आहेत, तेलंगणामध्ये नारायणजी मांडे राज्याध्यक्ष आहेत, मध्य प्रदेशमध्ये अनिल खारवे राज्याध्यक्ष आहेत. असे 5-6 राज्यांमध्ये आपलं काम चालतं. अजूनही आपण वाढवत आहोत. महाराष्ट्रामध्ये
पण आपले अनिल मावळे राज्याध्यक्ष आहेत, त्या माध्यमातून आपल्याला विविध समित्या आणि सभासद वाढवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला समितीने सांगितलं. आजची बैठक आपण जी घेतली तर तो मुद्दा होता. सुरुवात आपली झाली होती अवजार वार्ता या ग्रुपवर. एक शनिवार रविवारची आपण चॅटिंग ठेवली तेव्हा आपल्या मुलांना सांगितलं. पण काय होतं, एक विषयावर मेसेज टाईप करेपर्यंत दुसरा विषय निघत होता आणि कोणत्याही वेळी बोलत होते. त्यामुळे खूप जणांचा फोन आला की आपण झूम मिटिंगची, मग आपण झूम मिटिंग आयोजित केली. त्या झूम मिटिंगमध्ये आपण चर्चा केली. त्याच्यानंतर परत एक झूम मिटिंग ठरवली आणि त्याच्यामध्ये असं घडलं की व्हॉट्सअपवर आणि झूम मिटिंगवर किती करायचं, आपण प्रत्यक्ष कुठेतरी भेटलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि मग आपण ही 16 मार्च तारीख ठेवली. परंतु दुर्दैवाने आमचे पंकज भाऊ आणि फोनचे आमच्या उपाध्यक्षांचे पुतणी आमचे पदाधिकारी पंकज कांबळेचे चिरंजीव देहांत झालं आणि त्याचं 15 तारखेला गंधवृत्ती होते. 16 तारखेला हा 16 करायचा. आपल्या संस्थेच्या एका कुटुंबामध्ये दुःख आहे. आपण दुसऱ्या दिवशी 16 करायचं हे योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी एक आमच्या कार्यक्रमाची बैठक झाली व्हॉट्सअपवर आणि आपण 27 एप्रिल ही तारीख आमची आपण दिली आणि त्या म्हणून आपण या कारणास्तव इथं आलेलो आहोत, भेटलो आहोत. त्याच दरम्यान एक निकाल आला आणि त्याच्यामध्ये महासभेविषयी फार मोठी घडामोड झाली ते आपण पॉझिटिव्हली घेऊया. आज जे काय आपल्याला घटना दुरुस्ती म्हणा किंवा घटना बनवणं म्हणा जे काही करायचं आहे ते करत असताना आपण सगळे संघटित असतो तर फायदा होईल. आताच मला प्रश्न विचारले गेले, मला खरंच आनंद झाला. बरेच जण बोलत होते आपण थोडंसं शिकलो होतो म्हणून प्रसिद्ध आहे. थोडक्यात माझे सरकारी मला हिटलर म्हणतात. माझे सरकारी मला हिटलर म्हणतात. त्यांना असं वाटतं चिडेल पण नाही. मला आनंद झाला एका माणसामध्ये का होण्याची जागृती झाली की ह्या मिटिंगांनी काय साध्य होणार आणि खरोखर हा विषय घ्यायला पाहिजेला आहे की आपण इथे एकत्र आलो, बोललो, भेटलो, जेवलो, घरी जाऊन झोपी गेलो. एवढ्या कुठं फक्त समाजसेवा आहे का? आतापर्यंत तीच होत आहे आणि आता ती नको आहे. समाजाला काय हवं आहे आणि याच्यासाठी मला अगदी फार नाही. माझे फार 51 पासून सदस्य आलं काढत 15 करून सुद्धा मी आता 4-5 जण काढली. मला निष्क्रिय नको आहे. पद भूषवणारे लोक नको. मला पदाची जबाबदारी घेणारी माणसं आले आहे आणि म्हणून भारताच्या कोणतीच्या संस्थेचं सभासद वाढवून जो आपण आव्हान केलं आहे त्याच्यामध्ये जबाबदारी स्वीकारणारे हा शब्द लिहिलेला आहे. आपल्याकडे कुठलाही गट नाही. आपण कुठल्याही गटाचं काम करत नाही कारण आपण भारतात समाजाचं काम करतो. आज आपण कुठेही गेलो तर कुठल्या गटाचं काम करतो, मी या गटाचं काम करतो आणि मग समाजाचं काम कोण करतोय? मी त्या गटाचं काम करतो, मी ह्या गटाचं काम करतो. समाजाचं काम कोण करतोय? त्या दादांनी जी काही कृत्य व्यक्त केली ती हीच होती की माझ्या मनात की आपण फक्त एकत्र यायचं, जेवायचं, एकमेकांची सत्कार करायचं. माझा कुटुंब तुझा मी करतो. घरी जायचं, शाळेत सिंपळ घ्यायचं आणि झोपून जायचं. शाळेत सिंपळ गेली आणि जेवण करवले जी म्हणजे समाजसेवा. लोक आपल्याकडे काही समाज जेवायला येतो यापैकी मला कोणी असं नसेल की ज्याला घरामध्ये कोण असं कोणीही नसेल. पण त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेल कुठून आली तुमच्या मिटिंगा होतात एकोप्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये. आपला समाज कुठला आहे? तळागाळातला समाज आहे. आपण मध्यमवर्गीय आहोत. 5 स्टारचा आपल्याला दार सुद्धा पाहिलं निश्चित आहे. तिथे आपल्याला भीती वाटली पण आपल्याकडून पैसे मागत का काय दार बघितलं माझं ते 1000 रुपये असा समाज आहे. तुम्ही त्या 5 स्टार हॉटेल आणि 3 स्टार हॉटेलकडे बघता, चर्चा करतात. चर्चा केल्यावर त्याच्यात आमचं जमलं आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की मी बोललो तुम्ही आलो तुम्ही बोललो आणि एका आणि मुलगा आहेत का? समाज मुलगा आहे का? दोघं जण जुडवता आहे त्याने आपण झुकतो. तो पैसे काढतो, दुसरा म्हणतो त्याने पैसे काढले. हे काय चाललं? याचा अर्थ तुमचं संकल्पच आहे का? समाजाला फक्त जुळवायचं. समाज काय करणार? एकत्र येणार, बोलणार, ते दादा पाहिजे त्या पद्धतीने आणि घरी
त्यांनी उपस्थित केला. मी त्याची वाट बघत होतो बरेच मिटिंगांमध्ये की एखादा बाउन्सर माझ्यावरती आणि तो मी सत्कार होते. मला माझ्या मनाची खंत होत येईल त्याच्यासाठी काही गोष्ट बाउन्सर टाकलं खूप चांगलं केलं. मला त्याच्यावरती सिक्सर मारता आला की हे कुठपर्यंत चालणार. इतर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तर आपला दाखला तयार झाला. एका गावामध्ये आपल्याला हे माहिती माझ्या नाशिकमध्ये किती मात्र राहतो मला नाही. जर माझ्या नाशिकमध्ये किती माणसं झाले हे कळालं. गावोगाव जोडले तालुक्यांची एक आपल्याकडे डाटा तालुक्यात जोडले आपल्याकडे जिल्ह्यांचा डाटा मिळवलं. जिल्हा जोडले तर आपल्याकडे राज्याचा डाटा मिळवलं. राज्य जोडले तर आपल्याकडे राष्ट्राचा भारताचा पूर्ण डाटा मिळावी. आणि आपल्याला एखाद्या पक्षाला म्हणता येईल की दादा आमच्याकडे एवढे प्रचार आहेत तुम्ही आम्हाला काय देता. आमचे 2 आमदार आले पाहिजे, 1 खासदार झाला पाहिजे, 1 मंत्री झाला पाहिजे, किमान आम्हाला एखाद्या महामंडळाचं सभापतिपद मिळालं पाहिजे. हे आपल्याला मागता येईल. त्याच्यासाठी आपल्याला हात टाकणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आमदार खासदार नाही परंतु तिथे मला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या आजच्या नारी शक्ती पुरस्कारामध्ये एक नगरसेविका आहे आणि एक सरपंच आहे. एका गावची सरपंच भावसार नाही आपली भगिनी आहे. याचा मला अभिमान आहे. आज सरपंच आहे, उद्या आमदार बी, परवा मंत्री पण बी. पण त्याच्यासाठी आपल्याला संघटित व्हावं लागेल. म्हणून माझं म्हणणं आहे की पुरस्कार सत्कार जेवणावेळी याच्यामध्ये रमू नका. मी इथे तुम्हाला प्रसादालयाचं कुपन देणार आहे. मी इथं कुठंही भोजन ठेवणार नाही. महाराष्ट्राची काही वर्षापूर्वी अधिवेशन घ्यायचं ठरलं होतं. मी त्यावेळेस राज्य संघटना अध्यक्ष होतो आणि कार्याध्यक्ष माझ्याकडे दिलं. मी स्पष्ट सांगितलं होतं की निम्मा खर्च हा शिक्षण समिती आणि आरोग्य समिती केली जाईल, त्याच्यात टाकला जाईल आणि उरलेल्या निम्म्या खर्चातच अधिवेशन आवडलं जाईल. मग त्याच्यामध्ये जर कधी आपल्याला कुठलं कोणी द्यावे लागलं तरी चालेल. मला वरिष्ठ विचारलं असं कसं पंचपक्वान्न करावं लागेल. म्हटलं का माझा भावसा बंधूंना काही तुम्ही भिकारी समजतात. ते काय पंचपक्वान्न खायला येते. त्यांना हवं आहे समाजाविषयीची दिशा, त्यांना हवा आहे समाजाविषयीचा विचार, त्यांना हवा आहे समाजाचा विकास. तुम्ही काय देताय पंचपक्वान्न जे त्यांच्या घरी मिळते ना मग ते इथं काय. मग आपलं अधिवेशन झालं हैदराबादला आणि तिथे आपण 2 कोटी भावतात पूर्ण भारतामध्ये 2000 सुद्धा नव्हतो. आणि ज्यावेळेस स्टेजवरून सांगितलं गेलं की आपले भावतात 2 कोटी आहेत. मी चिठ्ठी पाठवली होती की पुन्हा परत हे आपले घेऊ नका. त्यावेळेस मी मला विचारलं तुम्ही अशी चिठ्ठी का पाठवली. म्हटलं अहो आपण 2 कोटी भावतात सांगतात इथं समोर 2000 लोक पण बसलेली नाही. जे राजकारणी तुम्ही तुमच्या बोलवले ते आपली 2 मिनिटात किंमत करतील. याचा 1% सुद्धा संघटित समाज याच्याकडे लक्ष द्यायचं कारण हे काही आहे काही सुद्धा माहिती आहे. आज त्यांचं किती मोठं काम असेल ते डावलले जात असतील, त्यांना खंत असेल, मोठ्या मोठ्या पदांवर त्यांना घेतलं जात असेल कारण की ते भावसार समाजाचे आहे आणि भावसार समाज संघटित नाही. या बाईकडे आपण लक्ष दिलं नाही आपलं काहीही बिघडत नाही. हे कधीही जेव्हा आपण जागरूक होतो आमच्या माता भगिनींच्या आमच्या बंधू भावांच्या मागे आपण ठामपणे उभे राहू. आपण संघटित होऊ. त्यावेळेस आपल्या आमदार खासदार होतील, मंत्रालयात येतील, आपल्याला आंदोलन करावं लागणार नाही. आम्ही आता बोलते आपण आंदोलन केलं पाहिजे. आंदोलनाने प्रश्न सुटत नाही. आंदोलनाने फक्त जेलच मिळते. मराठा समाजातल्या पेक्षा खूप मोठा आहे. लाखोच्या व्यक्तीने आंदोलन केली. काय झालंय काहीही झालं नाही. हे जे प्रश्न आपण मांडले आहेत ते आपल्याला अधिवेशन महाआंदोलन मिळालं पाहिजे. आपल्याला ओबीसी स्थान मिळालं पाहिजे. हे प्रश्न रास्त आहे पण त्याचा मार्ग रास्त पद्धतीने न्यावा लागेल. आपल्याला त्या प्रोटोकॉलाप्रमाणेच जावं लागेल. कोणीतरी कुठलं आंदोलन केलं मागितलं आणि मिळालं असं नाही. हा जैन समाज अल्पसंख्याक आहे का आपल्यापेक्षा श्रीमंत आहे. गरीब जैन बघितला, गरीब जैन बघितला तुम्ही. आपला गरीब पावसाळ आहे तरी सुद्धा आपण अल्पसंख्याकांमध्ये नाही का. कारण की आपण जातीच्या आधारावर अल्पसंख्याकांचं मागतो आहे. जातीच्या आधारावर घटनेप्रमाणे कुठलंही अल्पसंख्याक कुठलंही रिझर्वेशन मिळत नसतं नाही. जैन समाजाने का घेतलं त्याचा अभ्यास करायला लावला. ऍडव्होकेट महेंद्र भावसाळात काही कागद आले नाही. त्यांनी पूर्ण अभ्यास केला. त्यांनी एकच टाकलं जैन समाजाने की आमची भाषा अल्प आहे म्हणून आम्हाला अल्पसंख्याक म्हणा. त्यांना मिळालं. आता आपली म्हणणारी भाषा आहे हेच बऱ्याच जणांना माहिती. किती जणांना माहिती होतं
आपली रंगारी भाषा आहे 10-15-20 उभे राहिले 80% खाली आहे का? कारण की यांना माहिती आहे की रंगारी भाषा आहे हेच माहित नाही तर आपण कुठल्या पद्धतीने मारणार. आणि याच्यासाठी मला अशी काही एक टीम हवी आहे जी मला महिन्यातून 3 दिवस सलग देईल. आज आपण गावागावामध्ये या 3 दिवस त्या टीमला घेऊन जाऊन तिथल्या अध्यक्षांना सांगू यायची तुम्ही हॉटेल नको, मला हॉटेल आवडलं हॉटेलचं जेवण आवडत नाही, मला एखाद्याच्या घरी ओसरीवर थांबव किंवा त्या टीमला ओसरीवर थांबव चटणी भाकरी खाऊन त्या माता भगिनीची आपण संवाद साधू त्या कुटुंबाचे आपण अध्यक्ष घेऊ आणि 3 दिवस कुठल्या भावदार समाजाला आपण आपली रंगारी भाषा शिकवतो. ग्राउंड लेवलवर काम करू तेव्हा ती रंगारी भाषा आपली पुढे जाईल आणि आपल्याला पण म्हणता येईल की आमची पण रंगारी भाषा आहे, आम्ही आपली अल्पसंख्याक आहे आणि ती आम्हाला आता अल्पसंख्याकाचा दर्जा आहे. हा प्रोटोकॉल आहे जी घटनेमध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. उगाच निरंतर करून समाजाला दिशाहीन करून उपयोग नाही. मला वाटतं माझे बरेच उत्तर मिळाले असते. प्रश्न कोणी विचारलं दादा आमचे नाशिककरच आहे प्रश्न उत्तर मिळाले समाधान झालं नसेल झालं तर आम्ही तुमच्या आम्ही आहे काय आणि तुमचे फार फार आभारी आहे की तुम्ही हा प्रश्न सोडण्यातून तुम्हाला मला बोलायला प्रेरणा मिळाली, मला बोलायला संधी मिळाली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपण सगळे